सगळ्याला पोटभर ताकदवर असतात तेवढे, असं काय नाही. कोण दादा नसतो काय नसतो, फक्त इज्जत करीत असतात प्रत्येकजण प्रत्येकाला खंबीर असतो. मग कुणी लेचं पेचं नसतं इथं, हे ध्यानात ठेवायचं सगळ्यांनी. पुन्हा एकदा सांगतो शेवटचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही. आपण आपलं काय करायचे, गरिबाची सेवा तुम्ही येऊन करा, किंवा तिकडून पाठवलं तर येताना आता ट्रका लोक भरून आणायला लागले. कुणी सांगत आहे का नाव? उगाच पैसे काढी देत काय करतात. समाज मोठा करत दिला सोडून आणि छापायचंच बघत आहे. आम्हाला वाटलं लई इमानदारी पळत होतं काय नू. आणि शेवटचा मुद्दा, उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलो, उद्यापासून पाणी पिणी सगळं उपोषणाचं मी बंद करणार. सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाही आहे. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. आमरण उपोषण कडक सुरू करणार. उद्यापासून पाणीसुद्धा बंद. आणि 5वा मुद्दा, मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही. समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही. सगळ्यांनी शांत राहायचं. यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या, अत्याचार करू द्या, मला तुमच्याकडून शांतता पाहिजे. काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हे शब्द आहे मला तुम्हाला. फक्त तुम्ही शांत राहा, शांत बस. आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहीत झालं नाही, तर आम्हाला माहीत नाही. काल जर मुख्यमंत्र्याच्या घरी बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश दिलेत की तातडीनं मार्ग काढा, तर मग ज्यांना सांगितले ते का काढत नाहीत? हे तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहीत झाले. त्यांनी जर उपसमितीला मंत्रिमंडळाच्या त्यांना जर सांगितलं की रात्रीच की तुम्ही तातडीनं हा मार्ग काढा, तर हे का काढत नाहीत? आत्ता बैठक सुरू असं, हे बैठका यांच्या हमेशा सुरू असतात. हे लई भंगार येते नुसत्या बैठका. मार्ग काढून लोकांच्या मनं जिंकायचे हे गरिबाचे, ते सोडून देते. काय ते कालच विषय झाला ना त्या राज ठाकरेचा आणि त्याचं. बार काय काढे, काल बोललो ना, पुन्हा बोललं का? खरं बोला, खोटं बोल नका. कालचाच विषय ना हा. मग काल बोललो ना त्याच्यावर, काल बोललो मी त्याचं. मी म्हणणं माझं राज ठाकरेंच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाचं राज्यातल्या म्हणणं आहे की दोघं भाऊ चांगले आहेत, ते ब्रँड चांगला आहे, पण ह्यो विनाकारण मराठीच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का, तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात कमा आला, आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात कमा आला, तुला विचारलं का? तो हे नाशिक सासरवडी, तू 50 बाऱ्या नाशिकला कमवून येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला त्याच फडणवीसनं. त्याच्यानंतर विधानसभेला तो पोरगं पाळलं त्यांनीच, तरी तो त्याच्याच दुरण वडीतो. तो पोरगं पाडलं. हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे, हे मानाला भुकालेलं पोरगं आहे. त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालतो. असलं आहे ते. कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.